नमस्कार मित्रांनो. तर आज मी कुठल्याही प्रकारचं गाणं किंवा कुठल्याही प्रकारचं भावगीत म्हणणार नाही आहे. त्याचं कारण असं कोइन्सिडेंट असा झालेला आहे, धक्कादायक प्रसंग असा झालेला आहे का सुमारे पहाटे 4:30ला खूप कुत्रे भुकत होते. त्याच्यामध्ये आमच्या घरचं पण कुत्रं भुकत होतं. तर ते भुकत असताना माझ्या भावाला आवाज गेला, माझ्या मोठ्या बंधूला आवाज गेला आणि त्या आवाज गेल्यामुळं ते उठले आणि त्यांनी बघितलं. त्यांनी बघितल्यावर त्यांनी खूपच थोडासा पाठलाग केला. म्हणजे ते वावरामध्ये आले. त्यांना त्या ठिकाणी जेव्हा ते घरच्या बाहेर त्यांना काही दिसेना म्हणजे त्यांना काही समजेना कुत्रे का भुकतात आहे. मग ते ज्यावेळेस वावरात आले, ते वावरात आल्यावर त्यांनी बघितलं की तिकडे काही दिसलं नाही आणि त्यांनी टॉर्च चमकवली. कुत्र्यासारखी एक बांधावरून जाताना त्यांना एक आकृती दिसली. मग त्यांनी बॅटरी चमकवल्यावर त्यांना अक्षरशः तो एक बिबट्या दिसला. त्यांनी मला कॉल करून सांगितलं घराच्या बाहेर कुणी निघू नका. आपल्या रानच्या वस्तीवर आपल्या एरियामध्ये एक बिबट्या आलेला आहे आणि आपल्या लगतच जे एक वावर आहे तिथे एक चाळ आहे, त्या चाळीमध्ये जाऊन बसला आहे. त्यांनी मला सांगितलं. तर मग मी घरच्याला पण हा मेसेज दिला. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की असं काही घडत आहे. खूप काही असं कोइन्सिडेंट होत आहे महाराष्ट्रामध्ये बिबट्यांशी. तर आपण काळजी घ्या. बाहेर कोणाला निघून देऊ नका. अपरात्री कुणी रात्री येत असेल तर रात्री येण्याचा टाळा आणि येत असेल तर कोणीतरी सोबत राहू द्या. किंवा वावरामध्ये पाणी भरायला जात असेल, काही काम असेल तर जात नका जाऊ आणि जरी गेले तरी कुणीतरी सोबत राहू द्या. एवढंच मला तुम्हाला म्हणणं आहे. आणि हा व्हिडिओ जेवढा होता होईल तुम्हाला तेवढा शेतकरी वर्गापर्यंत फॉरवर्ड करा, पाठवा, शेअर करा. धन्यवाद.